गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरेचे फंक्शन्स बघितलं आणि ॲरे कसा क्रिएट करायचं हे आपण पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पी एच पीमध्ये फंक्शन्स कसं आपण इम्प्लिमेंट करतो, फंक्शन्स कसं क्रिएट करायचे, फंक्शन्सचे टाईप्स काय आहेत आणि फंक्शन्स थ्रू प्रोग्रामिंग आपण कशा करता येईल, तर त्याचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला बघूयात फंक्शन्स म्हणजे काय असेल. सगळ्यात सुरुवातीचं म्हटलं तर व्हॉट इज अ फंक्शन्स, म्हणजे नेमकं फंक्शन म्हणजे काय आहेत. तर फंक्शन्स हे आपण फर्स्ट इयरपासून स्टडी करतो आहे. सीमध्ये आपण स्टडी केलं, C++मध्ये आपण पाहिलं, जावामध्ये आपण बघितलं की जेव्हा आपण ब्लॉक ऑफ कोड एका पर्टिक्युलर टास्कसाठी आपण लिहितो एका मेन प्रोग्राममध्ये, त्या ब्लॉक ऑफ कोडला आपण काय म्हणतो की फंक्शन म्हणतो. जसं आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो की सेट ऑफ कोड जे असतात तर ते सेट ऑफ कोड एका पर्टिक्युलर टास्कसाठी आपण काय करतो की डिझाईन करतो किंवा आपण एका पर्टिक्युलर टास्कसाठी त्याला प्रोग्राममध्ये इन्क्लूड करतो. तर त्या एका सेट ऑफ कोडला आपण म्हणू शकतो फंक्शन्स. ठीक आहे. दुसरं, फंक्शन्स लिहिण्याचं मेजर कारण काय आहेत की बाबा आपण कोडला रियूज करू शकतो. आपण रियूज करू शकतो. आणि दुसरं म्हणजेच तुमचा प्रोग्रामचा जो स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरला आपण एका सुटेबल मॅनरमध्ये घेऊ शकतो. तर हे आपले काही ॲडव्हान्टेजेस आहेत फंक्शन लिहिण्याचे. तर आता पी एच पीमध्ये फंक्शन्स कसा आहेत किंवा पी एच पीमध्ये आपण कसा लिहायचा, तर आपण डेफिनेशन या ठिकाणी पाहिलीत. नेक्स्ट जर आपण बघितलं की पी एच पी आपल्याला दोन प्रकारचे फंक्शन्स प्रोव्हाइड करतात. एक म्हणजेच बिल्ट इन फंक्शन आहेत. आता बिल्ट इन फंक्शन्स म्हणजे काय की जेव्हाही प्रोग्रामिंग लँग्वेज ही लिहिल्या जाते किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज ही डेव्हलप होते, तर त्यावेळेस काही इनबिल्ट प्रोग्राम्स त्याच्यामध्ये ॲड केल्या जातात आणि ते इनबिल्ट प्रोग्राम ॲज अ फंक्शन्स म्हणून काय करतो आपण यूज करतो, म्हणजे ज्याला आपण लायब्ररी फंक्शन म्हणतो. तसंच आपल्या पी एच पीमध्ये सुद्धा काही लायब्ररी फंक्शन्स आहेत जे की इनबिल्ट आहेत. ते फंक्शन्स आपण आपल्या कन्व्हिनियन्सनुसार काय करू शकतो की यूज करू शकतो, पण आपण त्या फंक्शनला कुठल्याही प्रकारचं मॉडिफाय करू शकत नाही. त्यांचं जे काही वर्क असेल ते डिफाईन केलेलं असतात, म्हणजे त्यांचं वर्क हे डिफाईन आहेत. कधी डिफाईन केलेलं आहेत की जेव्हाही प्रोग्राम आपण लिहू, जेव्हा लँग्वेज डेव्हलप झाली त्यावेळेस ते डिफाईन केलं. जसं की फॉर एक्झाम्पल इथं दिलेत प्रिंट आर म्हणून दिलेत, गेट टाईप आहेत, त्याच्यानंतर वॅर डंप आहेत, एफ ओपन आहेत. तर हे जे काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत तर हे फंक्शन्स त्यांचं मिनिंग ऑलरेडी त्या ठिकाणी डिफाईन केलेलं आहेत. त्यांचं मिनिंग आपण मॉडिफाय करू शकत नाही. ठीक आहे. दुसरा फंक्शन जर आपण पाहिलं तर युजर डिफाईन फंक्शन आहेत. हा फंक्शन आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणजेच काय की बिल्ट इन फंक्शन्स जर आपण पाहिलं तर बिल्ट इन फंक्शन्सचं काय आहेत की वर्क हे ऑलरेडी डिफाईन आहेत, प्रोग्राम ऑलरेडी लिहिलेला आहेत आणि ते आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या लायब्ररीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत. पण बिल्ट इन फंक्शन्स हे जेव्हा आपल्याला एखादं स्टँडर्ड ॲप्लिकेशन बनवायचं किंवा एखादं म्हणजे आपलं ओन ॲप्लिकेशन्स आपल्याला बनवायचं असेल, देन त्यावेळेस तुमचं जे काही बिल्ट इन फंक्शन असेल ते इनफ नाही आहेत, कारण की त्यांचं वर्क हे डिफाईन आहेत. जर आपल्याला बियॉन्ड दॅट वर्क आपल्याला डिझाईन करायचं असेल तर त्यावेळेस ते जे फंक्शन्स असतील, दिस फंक्शन इज नॉट इनफ फॉर दॅट. सो वी नीड सम युजर डिफाईन फंक्शन्स. म्हणजे आपल्याला कशाची गरज आहे तर काही युजर डिफाईन फंक्शनची आपल्याला गरज आहे. अँड पी एच पी कॅन प्रोव्हाइड टू राईट युअर ओन फंक्शन्स. म्हणजे पी एच पी आपल्याला प्रोव्हाइड करतात की तुम्ही स्वतःचं फंक्शन्स त्या ठिकाणी लिहू शकतात आणि जे फंक्शन आपण स्वतः बिल्ड करतो किंवा आपण स्वतः त्याचा कोड इम्प्लिमेंट करतो तर त्या फंक्शनला आपण म्हणतो युजर डिफाईन फंक्शन. ठीक आहे. तर इथं आपण त्याची डेफिनेशन पाहू शकतो की अपार्ट फ्रॉम द बिल्ट इन फंक्शन्स पी एच पी अलाव अस टू क्रिएट आवर ओन कस्टमाइज फंक्शन कॉल्ड द युजर डिफाईन फंक्शन. आता हे जे काही युजर डिफाईन फंक्शन आहेत तर ह्या युजर डिफाईन फंक्शन्स थ्रू तुम्ही स्वतःचे फंक्शन्स काय करू शकतात की डिझाईन करू शकतात आणि डिझाईन केल्यानंतर त्यांना तुम्ही कॉल करून एक्झिक्यूटही करू शकतात. तर नेमकं कसं फंक्शन क्रिएट करायचं, युजर डिफाईन फंक्शन कसं क्रिएट करायचं आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू. चला ठीक. तर इथं जर आपण पाहिलं तर क्रिएट फंक्शन्स आहेत, मीन्स हाऊ टू क्रिएट अ फंक्शन इन पी एच पी. तर इथं फर्स्ट पॉईंट जर आपण बघितलं, वाईल क्रिएटिंग अ युजर डिफाईन फंक्शन वी नीड टू कीप फ्यू थिंग्स इन माइंड. जेव्हाही आपण क्रिएट करू तर आपल्याला थोड्याशा काही गोष्टी माहीत असायला पाहिजेत की फंक्शन नेमकं कसं क्रिएट करायचं. ठीक आहे. तर पहिलं पॉईंट जर आपण लक्षात घेतलं, एनी नेम एंडिंग विथ ॲन ओपन अँड क्लोज पॅरेंथेसिस. आता लक्षात घ्या की जेव्हाही आपण फंक्शन लिहितो तर फंक्शनला एक व्हॅलिड नेम आपण देतो. काय देतो आपण? एक व्हॅलिड नेम देतो. आणि व्हॅलिड नेम दिल्यानंतर त्या फंक्शनच्या बॅक साईडला म्हणजे ज्याला पोस्ट फिक्सला ते एक पॅरेंथेसिस ॲड करणं हे मस्ट असतं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण ओपन लिहिलं, ओपन आणि त्याच्यानंतर ओपन सर्कल ब्रॅकेट आणि क्लोज सर्कल ब्रॅकेट. तर हे ओपन सर्कल ब्रॅकेट आणि क्लोज सर्कल ब्रॅकेट जेव्हा आपण लिहितो तर याचा अर्थ ओपन हा फंक्शन आहे. पण जर आपण असं लिहिलं नाही, जर आपण पॅरेंथेसिस दिले नाहीत तर तो एक जस्ट नेम म्हणून त्या ठिकाणी काय केला जातो की कन्सिडर केला जातो. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही फंक्शन लिहाल तर फंक्शनच्या बॅक साईडला
ओपन सर्कल ब्रॅकेट आणि क्लोज सर्कल ब्रॅकेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फंक्शन नेम ऑलवेज बिंग विथ द कीवर्ड फंक्शन्स. म्हणजे तुम्हाला जेव्हाही फंक्शन लिहायचं आहे, जेव्हाही तुम्हाला फंक्शन क्रिएट करायचं PHPमध्ये, तर फंक्शन कीवर्ड त्याच्या फ्रंटला लिहिणं हे मस्ट आहे. फंक्शन कीवर्ड देणं हे मस्ट आहे. टू कॉल अ फंक्शन वी जस्ट नीड टू राईट इट्स नेम फॉलोड बाय द पॅरेंथेसिस. म्हणजे जेव्हाही तुम्हाला कॉल करायचं असेल तर कॉल करत असताना त्या फंक्शनचं नाव आणि पॅरेंथेसिस देणं हे मस्ट आहे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही पॅरेंथेसिस देऊन त्याला ॲज अ कॉलिंग फंक्शन म्हणून क्रिएट करू शकतात. देन नेक्स्ट पॉईंट इज फंक्शन नेम कॅनॉट स्टार्ट विथ नंबर. फंक्शनचं नाव हे नंबरनं स्टार्ट नाही व्हायला पाहिजे किंवा कुठल्याही जसं आपण सिम्बॉल म्हणतो त्या सिम्बॉलनं स्टार्ट नाही व्हायला पाहिजेत एक्सेप्ट अंडरस्कोर. ठीक आहे, ते अल्फाबेट किंवा अंडरस्कोरनं ते स्टार्ट व्हायला पाहिजे. फंक्शनचं नाव काही केस सेन्सिटिव्ह नाही आहेत, तुम्ही त्याला कॅपिटलमध्ये आणि स्मॉलमध्ये कसंही लिहू शकतात. ठीक आहे. सिंटॅक्स जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सिंटॅक्समध्ये बघा तर आपल्याला कीवर्ड फंक्शन हे यूज करावं लागतात अँड द नेम ऑफ फंक्शन्स. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण त्याचा स्कोप अँड इनसाइड दॅट स्कोप वी पुट द सम सेट ऑफ कोड्स. म्हणजे त्या स्कोपमध्ये आपल्याला काय पुट करायचं आहे, सेट ऑफ कोड त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहेत की पुट करायचे आहेत. येईल का लक्षात की फंक्शन नेमकं कसं क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहू शकतो. PHPचं एक्झाम्पल आपण स्टार्ट करतो. तर लेस दॅन सिम्बॉल क्वेश्चन मार्क आणि PHP लिहून हा ओपनिंग टॅग आहेत आणि हा क्लोजिंग टॅग आहे. ला आपण क्लोजिंग टॅग म्हणतो आणि ओपनिंग टॅग इन बिटवीन आपण कोड लिहितो. तर इथं आपण फंक्शन कीवर्ड घेतलं आणि फन गिक नावाचं एक फंक्शन आपण या ठिकाणी क्रिएट केलं. त्याचा स्कोप आपण दिलं आणि सेट ऑफ कोड आपण पुट केलं. या ठिकाणी एक सिम्पल स्टेटमेंट दिलीत, इको दिस इज द गिक्स फॉर गिक्स म्हणून एक या ठिकाणी स्टेटमेंट आपण पुट केलीत. इको थ्रू ती आउटपुटला दिसेल. पण जेव्हाही आपण फंक्शन क्रिएट करतो तर फंक्शन क्रिएट केल्यानंतर जस्ट डेफिनेशन क्रिएट करणं इनफ नाही आहे. याला आपण डेफिनेशन म्हणतो. ही डेफिनेशन क्रिएट करणं इनफ नाही, तर त्या डेफिनेशनला कॉल करणंसुद्धा मस्ट असतात. म्हणून आपण या ठिकाणी त्या पॅरेंथेसिस स्कोपच्या बाहेर आपण काय केलं की कॉल केलं. याला म्हणतो आपण कॉलिंग फंक्शन. कॉल करत असताना फंक्शनचं नाव, पॅरेंथेसिस आणि सेमिकोलन देणं हे मस्ट आहेत. म्हणजे हा कॉल कोणाला करेल, इथं कॉल करेल आणि फंक्शनचं आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही फंक्शन क्रिएट करू शकतात. नेक्स्ट आपल्याला बघायचे आहेत त्याचे काय टाईप्स आहेत, ते टाईप्स आपण पाहू. तर फर्स्ट जर टाईप आपण पाहिलं फंक्शन पॅरामीटर्स और आर्ग्युमेंट्स. म्हणजे याला म्हणतो आपण पॅरामीटराइज फंक्शन. काय म्हणतो आपण पॅरामीटराइज्ड फंक्शन्स. सो लेट्स सी द पॅरामीटराइज फंक्शन. द इन्फॉर्मेशन और व्हेरिएबल विदिन द फंक्शन्स पॅरेंथिसिस आर कॉल्ड पॅरामीटराइज. आता फंक्शनच्या बॉडीमध्ये, फंक्शनच्या पॅरेंथिसिसमध्ये जर लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले असतील तर त्या फंक्शनला आपण पॅरामीटराइज्ड फंक्शन म्हणतो. जसं इथं आपण बघितलं की फंक्शनचं नाव आणि पॅरामीटर 1, पॅरामीटर 2 असे n नंबर ऑफ पॅरामीटर्स आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि प्रत्येक पॅरामीटर हा सेपरेट असतो कॉमानं. म्हणजे जो काही कॉमा असेल असे n नंबर ऑफ पॅरामीटर्स आपण काय करतो की डिफाईन करतो. आणि हे पॅरामीटर्स काय होतात, जेव्हा कॉलिंग फंक्शन आपण यूज करू तर कॉलिंग फंक्शनमधनं आपण डेटा काय करतो की या पॅरामीटर्सला पास करतो. पास केल्यानंतर त्या पॅरामीटराइज फंक्शनचं एक्झिक्युटेबल कोड म्हणजेच इथं आपण काय करू की त्याचं कोड या ठिकाणी डिफाईन करू. तर इथं आपल्याला लक्षात येईल की पॅरामीटराइज फंक्शन इज नथिंग बट व्हॉट. सो पॅरामीटराइज फंक्शन इज नथिंग बट दोज फंक्शन हॅज द लिस्ट ऑफ व्हेरिएबल विच इज डिक्लेअर्ड इनसाइड द पॅरेंथिसिस. दिस फंक्शन इज कॉल्ड द पॅरामीटराइज्ड फंक्शन. म्हणजे ज्या फंक्शनच्या पॅरेंथिसिसमध्ये लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स असतील तर त्याला काय म्हणतो आपण पॅरामीटराइज्ड फंक्शन्स आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तर इथे एक्झाम्पल आपण बघू. तर इथं आपण घेतलं फंक्शन प्रो गिक म्हणून एक फंक्शन घेतलं. त्याच्यामध्ये 3 पॅरामीटर्स आपण दिलेत, नेम 1, नेम 2, नेम 3. डॉलर एक व्हेरिएबल, डॉलर दुसरा व्हेरिएबल आणि डॉलर तिसरा व्हेरिएबल. म्हणजे हे 3 काय आहेत, पॅरामीटर आहेत. हे पॅरामीटर्स आपण या ठिकाणी दिलेत. त्याच्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे दॅट मीन्स वी गेट द प्रोडक्ट ऑफ दिस नंबर. त्याचं प्रोडक्ट आपण या ठिकाणी मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय केल्यानंतर आउटपुट दिस इज द प्रोडक्ट. जो काही आउटपुट असेल तो आउटपुट आपल्याला दाखवेल तो. मग आता हे जे आपण डेफिनेशन लिहिली त्या डेफिनेशनला आपल्याला डेटा पास करावा लागतो. तर इथून कॉलिंग फंक्शन्समध्ये आपण 3 व्हॅल्यूज काय केलेत की पास केलेत. द फर्स्ट 5, 3 आणि 2 या तिन्हीचं काय होईल मल्टिप्लिकेशन होईल. जो काही आउटपुट मिळेल तो आउटपुट आपल्याला
इथं दाखवेल तो द इको प्रोडक्ट इज, त्याचं जे काही प्रोडक्ट असेल तो प्रोडक्ट आपल्याला आउटपुटला त्या ठिकाणी डिस्प्ले करेल. म्हणजेच काय की पॅरामीटराइज्ड फंक्शन्समध्ये त्याच्या पॅरेंथेसिसमध्ये लिस्ट ऑफ पॅरामीटर्स असतात आणि जेवढे पॅरामीटर्स असतील तेवढे आर्ग्युमेंट्स आपण कुठून पास करतो, कॉलिंग फंक्शनमधनं काय करतो की पास करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर फंक्शन पॅरामीटर, म्हणजे फंक्शन पॅरामीटरला डिफॉल्ट व्हॅल्यू हे एक टाईप आहेत की पॅरामीटर जेव्हा आपण यूज करतो तर पॅरामीटराइज फंक्शन आपण जेव्हा यूज करतो तर पॅरामीटराइज फंक्शनला आपल्याला काय करावं लागतात की आर्ग्युमेंट्स पास करावं लागतात. पण जेव्हाही आपण पॅरामीटर डिक्लेअर करतो त्यावेळेस जर आपल्याला एखाद्या पॅरामीटरला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची असेल तर तशा फंक्शनला आपण म्हणू शकतो डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर फंक्शन पॅरामीटर. म्हणजेच त्याला जेव्हा डिक्लेअर करू आपण तर डिक्लेअर करत असतानाच ते पॅरामीटर जेव्हा आपण डिक्लेअर करू त्याच वेळेस आपण त्याला इनिशियलाइज सुद्धा करू. तर इथं लक्षात घ्या की फंक्शन्स डेफ गिग्स म्हणून आहे तिथं. तर str नावाचं एक फंक्शन पॅरामीटर घेतलं आणि दुसरं नम नावाचं एक पॅरामीटर आहे. नमला पण इथं आपण डिफॉल्ट काय केलं की इनिशियलाइज करून टाकलं, म्हणजे 12 ही त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू आपण या ठिकाणी देऊन टाकलेत. म्हणजेच काय की मला फक्त एकच आर्ग्युमेंट पास करण्याची गरज आहे. तर कॉलिंग फंक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर इथं डेफ गिग राम आणि 15 ही ओव्हरराईड होऊन जाईल, नमवर काय होईल ती ओव्हरराईड होऊन जाईल. आणि इथं आपण एक कॉल केलं की डेफ गिग ॲडम हे कोणाला जाईल str ला जाईल आणि बाय डिफॉल्ट तो कुठली घेऊन टाकेल 12. इथं मात्र तो ओव्हरराईड करेल, म्हणजेच राम आणि 15 असं तो आपल्याला आउटपुट दाखवेल आणि लास्टमध्ये काय दाखवेल तो ॲडम आणि जे काही डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही सेट केलेले आहेत 12 तर तो आउटपुट आपल्याला तो डिस्प्ले करेल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही पॅरामीटरला जेव्हा डिक्लेअर कराल त्याच वेळेस तुम्ही त्याला इनिशियलाइजही करू शकतात आणि अशा फंक्शनला आपण म्हणू शकतो काय डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर फंक्शन पॅरामीटर. ठीक आहे. नेक्स्ट आहेत रिटर्निंग व्हॅल्यू फ्रॉम अ फंक्शन्स. आता आपल्याला माहिती आहेत की कुठलंही फंक्शन जेव्हा एखादं टास्क परफॉर्म करतं किंवा त्याच्यातले सेट ऑफ कोड जेव्हा एक्झिक्यूट होतात तेव्हा आपल्याला त्या फंक्शनकडनं काहीतरी व्हॅल्यू ही रिटर्न मिळत असते. म्हणजे त्याची प्रोसेस झाल्यानंतर तो आपल्याला काहीतरी व्हॅल्यू काय करत असतो की रिटर्न करत असतो. तर इथं पाहू शकतो आपण की फंक्शन कॅन ऑल्सो रिटर्न अ व्हॅल्यू टू पार्ट ऑफ प्रोग्राम फ्रॉम वेअर इट इज कॉल्ड. म्हणजे जिथून तुम्ही कॉलिंग केली, जिथून तुम्ही फंक्शनला कॉल केलं तिथं तुम्हाला रिटर्न व्हॅल्यू मिळत असते फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर. द रिटर्न कीवर्ड इज यूज टू रिटर्न अ व्हॅल्यू बॅक टू द पार्ट ऑफ प्रोग्राम फ्रॉम वेअर इट कॉल्ड. तर त्या रिटर्नसाठी आपण काय यूज करतो तर रिटर्न कीवर्ड आपल्याला यूज करावं लागतात किंवा रिटर्न कीवर्ड आपण यूज करून जे काही ऑपरेशन्स परफॉर्म झालं तर त्या ऑपरेशनची जी काही रिटर्न व्हॅल्यू असेल ती रिटर्न व्हॅल्यू आपल्याला मिळते. तर इथं एक्झाम्पलमध्ये आपण पाहू शकतो की एक प्रोडक्ट आपण आधीचाच प्रोग्राम इथं घेतलात. एक प्रोडक्ट म्हणजे 3 पॅरामीटर आपण घेतलेत, 3 पॅरामीटरला 3 आर्ग्युमेंट्स आपण पास केलेत. पण आर्ग्युमेंट पास करत असताना फंक्शन्स जो आहे तर त्याला एक रिटर्न टाईप आपण डिफाईन केलं. म्हणजेच काय केलं आपण एक रिटर्न घेतलं डॉलर रिटर्न व्हॅल्यू. म्हणजेच काय की जेव्हाही हा आउटपुट क्रिएट हा जो काही प्रोसेस असेल ही प्रोसेस कंप्लीट होईल, ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, त्यानंतर रिटर्न कीवर्ड यूज करून आपण प्रोडक्ट काय केलं की रिटर्न केलं. म्हणजे प्रोसेस झाल्यानंतर तो काय रिटर्न करेल जी काही मल्टिप्लिकेशन झालेली असेल 1 2 3 तर ती मल्टिप्लिकेशन तो काय करेल की रिटर्न करेल. आणि रिटर्न कोणाला करेल तर कॉलिंग फंक्शनला करेल. आणि कॉलिंग फंक्शन्स कशामध्ये स्टोअर करेल तर एका व्हेरिएबलमध्ये तो स्टोअर करून टाकेल आणि यानंतर इथं आउटपुट आपल्याला तो डिस्प्ले करेल. म्हणजेच काय की फंक्शन प्रोसेस झाल्यानंतर जो काही डेटा तो प्रोसेस करेल तो डेटा तो रिटर्न करतो. बट रिटर्न करत असताना आपल्याला कीवर्ड यूज करावं लागतात रिटर्न कीवर्ड. कुठले कीवर्ड यूज करतो तर रिटर्न कीवर्ड थ्रू तुम्ही कॉलिंग फंक्शन्सकडे व्हॅल्यू काय करू शकतात की डेटा काय करू शकता तुम्ही रिटर्न करू शकतात आफ्टर एक्झिक्युशन. ठीक आहे. तर इथं प्रोडक्ट 30 आपण आउटपुटला बघितलं त्याचं आउटपुट. त्याच्यानंतर पॅरामीटर पासिंग फंक्शन्स. म्हणजेच फंक्शनला जेव्हा आपण पॅरामीटर पास करतो तर पॅरामीटर पास करत असताना आपण 2 पद्धतीनं पॅरामीटर काय करतो की पास करतो. एक म्हणजेच काय पास बाय व्हॅल्यू आणि दुसरं म्हणजेच पास बाय रेफरन्स. या 2 पद्धतीनं आपण आर्ग्युमेंट्स काय करतो की पास करतो. कोणाला पास करतो आपण फंक्शनच्या डेफिनेशनला जे की त्याच्यामध्ये पॅरामीटर डिक्लेअर केलेलं आहे. तर त्याची पहिली पद्धत आपली आहे ती म्हणजेच पास बाय व्हॅल्यू. 2 पद्धतीनं आपण करतो. एक म्हणजेच पास बाय व्हॅल्यू आणि दुसरी म्हणजे पास बाय रेफरन्स. आता पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय असेल तर पास बाय व्हॅल्यूमध्ये आपण डायरेक्टली डेटा काय करतो की पास करतो पॅरामीटरला. डायरेक्टली डेटा आपण काय करतो की पास करतो त्या पर्टिक्युलर पॅरामीटरला. इथं आपण बघू शकतो ऑन अ पासिंग आर्ग्युमेंट्स युझिंग अ पास बाय व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ आर्ग्युमेंट गेट्स चेंज्ड विदिन अ फंक्शन बट द ओरिजिनल व्हॅल्यू आउटसाइड द फंक्शन रिमेन अनचेंज्ड. दॅट मीन्स डुप्लिकेट ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू इज पास्ड ॲज अ आर्ग्युमेंट. म्हणजे या ठिकाणी काय करतो आपण की तुम्ही जी काही व्हॅल्यू पास केलीत ती व्हॅल्यू
म्हणजेच आर्ग्युमेंट युझिंग द पास बाय व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ आर्ग्युमेंट गेट चेंज विदिन फंक्शन, म्हणजे फंक्शनमध्ये आपण फंक्शनमध्ये ती बदलते जी काही तुम्ही व्हॅल्यू पास केलीत. बट ओरिजिनल व्हॅल्यू जी आउटसाईड जी असते, आउटसाईड जिथून आपण पास केलं ती अनचेंज्ड असते, म्हणजे ती ॲज इट इज त्या ठिकाणी ओरिजिनल व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणजे आपण काय करतो की डुप्लिकेट व्हॅल्यू काय करतो त्या ठिकाणी पास करतो, म्हणजे त्याची जी काही ओरिजिनल व्हॅल्यू असेल ती ओरिजिनल व्हॅल्यू ॲज इट इज आपल्याला काय मिळते आपल्या कॉलिंग फंक्शनमध्ये आपल्याला मिळत असते. तर पास बाय व्हॅल्यूमध्ये आपण ते पाहतो. दुसरं पास बाय रेफरन्समध्ये काय करतो आपण की रेफरन्समध्ये आपण काय करतो की जो काही तुमचा डेटा असेल त्या डेटाचा रेफरन्स आपण पास करतो, आणि ते रेफरन्स पास करत असताना आपण साईन यूज करतो ॲम्परसन. ॲम्परसन काय असतो की ॲम्परसन हा ॲड्रेस व्हेरिएबल आहे, ॲड्रेस ऑपरेटर आहेत. ज्याही व्हेरिएबलसोबत आपण त्याला यूज करतो तर त्याचा ॲड्रेस तो काय करतो की एक्स्ट्रॅक्ट करतो. तर पासिंग आर्ग्युमेंट्स ॲज अ पास बाय रेफरन्स द ओरिजिनल व्हॅल्यू इज पास्ड, देअरफॉर द ओरिजिनल व्हॅल्यू गेट्स altered. In pass by reference we actually pass the address of value where it is stored using ampersand. म्हणजे इथं आपण काय करतो की ओरिजिनल व्हॅल्यू आपण पास करतो, बट ओरिजिनल व्हॅल्यू पास करत असताना आपण ती व्हॅल्यू त्याच्या ॲड्रेसवरनं पास करतो, आणि ते ॲड्रेसवरनं पास करत असताना आपल्याला त्या व्हेरिएबलसोबत ॲम्परसन लावणं हे मस्ट असतात, म्हणजे त्याचा ॲक्च्युअल व्हॅल्यू काय होते की डायरेक्टली पास होते. तर त्याचं एक्झाम्पल आपण पाहू शकतो या ठिकाणी की फंक्शन आपण इथं नॉर्मल एक व्हेरिएबल पास केलात, पॅरामीटर घेतलं नम $num म्हणून, त्यानंतर आपण ह्याला प्रोसेस केलीत की नम प्लस 2 म्हणजे 2 ॲड केलं आणि रिटर्न नम केलं. आपण हे झालं कॉल बाय व्हॅल्यू, म्हणजे डायरेक्टली आपण व्हॅल्यू पास करतो. आणि पास बाय रेफरन्स जर आपण पाहिलं, पास बाय रेफरन्स जर आपण बघितलं तर पास बाय रेफरन्समध्ये फंक्शन्स इथं आपण त्याचं डिफाईन केलं की $num आपण ह्या ठिकाणी घेतलं. आता $num जर आपण $num घेतलं म्हणजे आपण त्याचं रेफरन्स पास करतो. आपण डेटा डायरेक्टली पास नाही करत, तर त्याचं रेफरन्स आपण काय करतो की पास करतो, आणि रिटर्न आपण घेतलीत व्हॅल्यू. त्याच्यानंतर जेव्हा आपण कॉलिंग फंक्शनकडे येतो तर कॉलिंग फंक्शनकडं n एक व्हेरिएबल घेतला, त्याला 10 आपण दिलं व्हॅल्यू ऑफ n, आणि इथं पण n आपण हे दोन्ही पास केलं. तर इथं आपण डायरेक्टली व्हॅल्यू याची डुप्लिकेट व्हॅल्यू आपण पास केली. कशाची? nची. ओरिजिनल ॲक्च्युली इथंच अवेलेबल आहेत, आपण डुप्लिकेट व्हॅल्यू पास कोणाला केली तर इथं आपण पास केलीत. आणि इथं आपण काय करतो की ॲक्च्युअल व्हॅल्यू आपण पास केलीत, बट पास करत असताना आपण त्याचं रेफरन्स पास केलं. काय केलं आपण त्याला, एक मिनिट. तर इथं आपण त्याचं इथून डायरेक्टली इथं आपण पास केलं डायरेक्टली व्हॅल्यू, आणि इथं जेव्हा आपण पाहतो तर आपण रेफरन्स काय केलं की पास केलं. अशा पद्धतीने तुम्ही कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स तुम्ही यूज करू शकतात. रेफरन्ससाठी फक्त व्हेरिएबलसोबत आपण काय लिहितो, ॲम्परसन आपण लिहितो. ठीक आहे. तर इथं ओरिजिनल व्हॅल्यू स्टील 10, द ओरिजिनल व्हॅल्यू चेंज टू द 20. तर ओरिजिनल व्हॅल्यू या ठिकाणी काय होतात की बदलते, म्हणजेच नम काय झालं 10 ॲड झालं, म्हणजेच ती ॲज इट इज आपल्याला मिळाली, कारण आपण डुप्लिकेट व्हॅल्यू पास करतो त्याच्यामध्ये कुठलंही चेंज होत नाहीत. बट जेव्हा आपण रेफरन्स थ्रू घेतो तर रेफरन्स थ्रू जेव्हा आपण व्हॅल्यू पास करू तर 10 ही चेंज होऊन जाईल, म्हणजे 10 काय होईल की बदलेल, म्हणजे nची व्हॅल्यू ही रिटर्न होऊन ती 10 प्लस जे काही 10 असेल त्याच्यामध्ये 10 आणखी ॲड होतील आणि 20 आपल्याला मिळेल, म्हणजे ती व्हॅल्यू काय होतात की बदलत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण जो काही तुमचा फंक्शन टॉपिक आहे तो फंक्शन टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केला. जर तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकतात, किंवा मला व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे क्युरीज पाठवू शकतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला लक्षात येईल, आणि त्यानंतर सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. थँक्यू.